रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोट्यावधींची जलजीवन मिशन योजना केवळ नावाला, पण पाण्याचा एक थेंब नाही गावाला। कोट्यावधीची पाणी टाकी असूनही गाव तहानलेले। कोळघर ताडवागळे गावकऱ्यांची पाण्यासाठी वनवन भटकंती, गावकऱ्यात संताप। पिढ्यान पिढ्या येथील विद्यार्थी महिलांचे अतोनात हाल। रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे। अनेक गावातील कोट्यावधी रुपयांच्या या योजना रखडल्या आहेत, तर काही योजनेत ठेकेदारांची मनमानी झाल्याचा आरोपही स्थानिकांकडून होतोय। कोट्यावधींची योजना केवळ नावाला, पण पाण्याचा एक थेंब नाही गावाला, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीतील कोळघरसह इतर गाव व आदिवासी वाड्यांवर आली आहे। येथील जवळपासचे पाणी स्रोत आटल्याने गावकऱ्यांची उन्हातानात पाण्यासाठी वनवन भटकंती होत आहे। पिढ्यान पिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थ महिलांचे अतोनात हाल होत आहेत। हर घर जल हा नारा देत राज्य आणि केंद्र सरकारने घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविली खरी, मात्र अनेक गावात योजना केवळ नावाला आली असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे। पाण्यासाठी विद्यार्थी महिलांचे अतोनात हाल होत आहेत। कोसो मैल दूर उन्हातानात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन डवऱ्यातून पाणी आणण्याची नामुष्की ओढवली आहे। जलजीवन मिशन योजनेचे काय झाले, यासाठी मंजूर झालेल्या निधीचे काय झाले, याची चौकशी करावी अशी मागणी कोळघर ग्रामस्थ व महिलांनी केली आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। रोल मी ताडवळे ग्रामपंचायतमधून एक ग्रामस्थ म्हणून बोलू इच्छितो। आमच्या कोळघर आणि ताडवळे ग्रामपंचायतमध्ये कोळघर या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमचा महिला वर्गाला सकाळी उठून 5 वाजता पाण्यासाठी जावं लागतं। आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते, ह्या टाकीचं काम गेल्या 2021 पासूनचं हे काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे। ठेकेदार विवेक पाटील, मी नाव सुद्धा घेऊ इच्छितो, विवेक पाटील यांनी 1,92 लाख रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलेलं, यशस्वी केलेलं नाही। आज आम्हाला या दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं। आणि मंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर योजना राबवल्यात, आणि परंतु त्या योजना तुम्ही ग्राम पातळीवर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत। म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या, जनतेकडे लक्ष द्या। जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे। गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ, पाणी शुद्ध आहे कुठं? आमचा ठेकेदार 1,92 लाख रुपये घेऊन पळाला आहे। इथं त्याचं मागच्या महिन्यामध्ये त्याची मारहाण पण आमच्या लोकांनी केली, पण साहेब मारहाण करून काही उपयोग नाही, कागदावर यायला पाहिजे। म्हणून मी आज तुमच्या समोर बोलू इच्छितो की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी सोडवावा। ताई, काय नाव तुमचं आणि काय सांगाल, कशा पद्धतीनं इथं पाण्याची समस्या भेडसावते, काय हाल होतात महिलांचे? माझं नाव रंजना बोटे, मी ताडवागळे ग्रामपंचायतमधून। आमच्या गावामध्ये एवढी सध्या पूर्ण ग्रामपंचायतमध्ये पाण्याची एवढी समस्या आहे। मी वयाच्या 40 वर्ष झाले, मी 40 वर्षामध्ये एवढं बघितलंय की सुधारणा झाल्या नाही झाल्या, पण पाण्याची सुधारणा का आमच्या गावामध्ये झाले नाही। आमच्या गावात पहिला एक पक्ष होता, आम्हाला वाटत होतं, पण त्याने काहीच नाही प्रकृती केली। त्याच्यानंतर दुसरा पक्ष आला, आम्हाला तो तरी काय करेल, त्यांनी पण काय नाही केलं। गेल्या महिन्यात आम्ही दुसरे पक्ष ज्यांनी पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट भरपूर म्हणजे पाण्याच्या योजना आल्या, पण त्या योजना काय राबवण्यात आल्या नाही, अर्धवट सोडल्या गेल्या आणि आमच्या गावाला पाण्याची अजून पण
म्हणजे कमतरताच आहे. आम्हाला पाणी मिळत नाही. आम्ही 2-3 किलोमीटर आम्हाला वापराचं पाणी लागतं, ते 2-3 किलोमीटरवरून आणतो. दुसरं पियाचं पाणी लागतं, ते आम्हाला 6 किलोमीटर बांधणवरून आणायला लागतं. म्हणजे आमच्या गावात पाण्याचे हालच आहेत. म्हणजे किती केलं तरी आमच्या गावाला पाण्याचा विषय सुटला नाही. तर माझी एकच इच्छा आहे की जे कोण संजीवनी मोठे महोदय आहेत त्यांनी आमच्या गावाचा पहिला विचार करावा आणि आमचा पाण्याचा सोय करावी. आज एवढे वर्ष गेली तरी आमच्या गावामध्ये पाणी नाही. पिढ्यान हीच परिस्थिती चालू आहे. आमच्या शाळेत मुलींना म्हणतात शिकवा, पण मुलींना शिकवण्याआधी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवायला लागतोय आणि नंतर मुलींना शाळेत पाठवतात. मग त्या मुली पाणी बघतील का, घरातलं काम बघतील का, शाळेत शिकतील? मग मुलगी कशी शिकणार? त्याच्यानंतर मुलांना लग्न करण्यासाठी पण मुली देत नाही. सांगतात तुमच्या गावामध्ये पाणीच नाही, तुमच्या गावात मुलींना देऊन करणार काय आमच्या गावातली लोक? पण पाण्याची आमच्याकडे का लक्ष देत नाही लोक? कोळघर गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. काय नेमकी समस्या आहे? एवढी मोठी टाकी आपल्या मागे उभी असताना देखील पाण्याचं दुर्भिक्ष का? काय नाव? माझं नाव मेघना सुरेश पाटील. अलिबाग तालुक्यातील कोळघर या गावामध्ये सध्या आम्ही कोळघर गावातमधून बोलतो आहोत. पाण्याची आमच्या इथे खूप मोठी टंचाई आहे. आमच्या 3 ते 4 पिढ्या पाण्या वाचूनच गेलेल्या आहेत. पाण्याची बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या बऱ्याचशा योजना आमच्या इथे केल्या चालू, पण त्या कुठलीही योजना सफल झालेली नाही आहे. सगळ्या योजना असफल झालेल्या आहेत. ठेकेदारांनी पण त्यांचं काम अपूर्ण टाकून पैसे पूर्ण घेऊन काम अपूर्ण करून काम केलेलं नाही आहे. इथे पूर्ण अपूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्यावर दबाव ग्रामस्थांनी खूप दबाव आणलं तरी पण कामाचं खूप नियोजन नव्हतं केलेलं, म्हणून ते असफल झालेलं आहे. आम्हाला इथून 2 ते 3 किलोमीटरवर जाऊन पाणी डोक्यावर किंवा जेंट्स गाडीवरती बॅरर घेऊन भरून पाणी आणावं लागतंय. बोरिंग्स मारलेल्या आहेत, पण बोरिंग ह्या दिवसांमध्ये फेब्रुवारी ते मे पर्यंत पाणी बोरिंग बंद असतात. बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं सुकून जातं. सकाळी 5 वाजता महिला जर गेली बोरिंगवर तरच तिला पाणी मिळतंय. पाणी खूप लांबून आणायला लागते. शाळेतल्या मुलींची, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची पण खूप अवस्था बिकट झालेली आहे की त्या जेव्हा पाणी आणतील तेव्हा त्या कॉलेजला वगैरे शाळेत वगैरे जाऊ शकतात. पाणीची टंचाई पूर्वीपासूनच इकडे आहे. ताई, काय नाव तुझं आणि काय एकूणच तू विद्यार्थिनी आहेस, पाण्यासाठी कशी भटकंती होते तुझी? पिण्याचं पाण्याचे काय हाल होतात? नमस्कार, माझं नाव मनस्वी अनंत पाटील आणि मी कोळघर गावात राहते. इथे मी आता एक विद्यार्थिनी म्हणून माझं काही मत आहे ते पाण्याबद्दल मांडते. मला रोज पाणी भरायला लागतं, पण काय विषय आहे हा की मी विद्यार्थिनी असल्यामुळे मला रोज कॉलेजला सुद्धा जायला लागतं. पण सकाळी पाणी भरण्यासाठी मला सकाळी 5 वाजता उठायला लागतं आणि पाणी भरल्यानंतरच मी कॉलेजला जाऊ शकते. ह्याच्यामुळे काय होतं, माझं कॉलेज आहे 10 ते 5 आणि मग 5 वाजता जेव्हा मी घरी कॉलेज सुटेल तेव्हा मी 6-7 वाजता घरी पोहोचते. पण त्याच्यानंतर घरातली कामं आणि पाणी आणायला लांब जाणं हे मला खूपच कठीण वाटतं, कारण का एवढ्या रात्री महिलांना पाणी आणणं खूपच अडचणीचं आहे आणि यामुळे माझा अभ्यास सुद्धा राहतो आणि बाकीच्यांना पण, बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना सुद्धा हाच त्रास होतो. माझं मत आहे की जी योजना पाण्याबद्दल आहे ती राबवण्यात लवकर यावी, जेणेकरून आमचे हाल होणार नाहीत आणि मुलींना जी काही कष्ट होतात ती सुद्धा दूर होतील. काय सांगाल? सायकलला ड्रम लावून पाणी आणलेलं आहे. काय नेमकी ही परिस्थिती आहे इथं पाण्याची? इथे भरपूर लांबून पाणी आणावं लागतं. त्याच्यामुळं आम्हाला हे सायकलचं ड्रम लावून पाणी आणावं लागतं. जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही पाणी लांबून 2-4 किलोमीटरवर सायकलवर पाणी आणतो. त्यामुळं आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे.